नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 9,000पेक्षा जास्त वॅकन्सीची एक जाहिरात आऊट झालेली आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला बघायचं आहे की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ही जी वॅकन्सी आलेली आहे ती कुठल्या सेक्शनमध्ये आहे. तर ती ज्युनियर असोसिएट्स कस्टमर सपोर्ट अँड सेल्समध्ये आहे, म्हणजे क्लरिकल काम आहे. आणि वॅकन्सी जवळपास 10,000च्या आसपास आहे. तर ही ऑल ओव्हर इंडिया आहे वॅकन्सी. आणि याच्यामध्ये जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे चालू होणार आहे ते 11 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत आहे. त्याच्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन पण करायचं आहे आणि पेमेंटसुद्धा करायचं आहे. ते आपण पाहणार आहोत की पेमेंट किती आहे, ऑनलाईन फी किती आहे एक्झामची. आणि तुम्हाला ही सर्व जी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जी कंडक्ट होणार आहे ती सप्टेंबर 2026मध्ये होईल. आणि मेन्स एक्झाम जी असते ती नोव्हेंबर 2026मध्ये होईल. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला जी वेबसाईट दिलेली आहे ती मी हायलाईट करून दाखवतो तुम्हाला. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं आहे. आता आपण बघूया की वॅकन्सीचा जो ब्रेकआउट आहे तो काय आहे. त्याच्यामध्ये सर्कल आहे, कोणत्या सर्कलमध्ये, कुठल्या स्टेटमध्ये, कुठल्या सर्कलमध्ये वॅकन्सी किती आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्या सर्कलची लँग्वेज कुठली आहे. मग रेग्युलर वॅकन्सीज आहे, त्याच्यामध्ये बॅकलॉग वॅकन्सीज काय राहिलं असेल त्यासुद्धा ॲड केलेल्या आहेत. इथे कॅटेगरी वाईज दिलेले आहेत. आता बघूया आपण महाराष्ट्र स्टेटसाठी. इथे बघा वेगवेगळ्या स्टेट्ससाठी दिलेले आहेत. पूर्ण ब्रेकअप केलेलं आहे. गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश. तर आपण महाराष्ट्रासाठी बघूया. महाराष्ट्रासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. तर महाराष्ट्रासाठी हे मुंबई मेट्रो सर्कलमध्ये वॅकन्सी आहेत. ते आपण लँग्वेज जी आहे मराठी आहे. आता कॅटेगरी वाईज ब्रेकआउट बघूया. तर एस सीला 171 वॅकन्सी आहेत, एस टीसाठी 154 वॅकन्सी आहेत, OBCसाठी 463 वॅकन्सी आहेत, EWSसाठी 171 वॅकन्सी आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही EWS आणि SC ह्या जवळपास सारख्या वॅकन्सी आलेल्या आहेत. जनरलला 759 वॅकन्सी आहेत. अशा टोटल महाराष्ट्रासाठी 1718 वॅकन्सी आहेत. आणि मग ह्या तुम्ही बाकीच्या ज्या रिझर्व कॅटेगरी बघू शकता की त्याच्यामध्ये PWD कॅन्डिडेट्स असतात त्यांच्यासाठी, आणि जे काही रिझर्वेशन आहे बाकीचं त्याच्यासाठी. ह्या सर्व तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करेल, तुम्ही एकदा पाहून घ्या. आता आपण बघूया की एक्झाम जी आहे त्याचं स्वरूप कसं आहे ते खूप महत्त्वाचं आहे आपल्याला समजून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये जी एज लिमिट आहे ती 20 ते 28 वर्ष आहे. आणि एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते कॅटेगरी वाईज असतं. OBCसाठी 3 वर्ष, SC STसाठी 5 वर्ष, PWD कॅन्डिडेट असेल तर 10 वर्ष. त्याच्यामध्ये पण जनरल, EWS, OBC, SC ST असेल तर अशा पद्धतीने ब्रेकआउट दिलेलं आहे. एक सर्व्हिसमॅन, हे तुम्ही बघू शकता सर्व दिलेलं आहे. ते आपल्याला महत्त्वाचं काय आहे आता ते बघूया आपण की एक्झाम पॅटर्न कसा आहे परीक्षेचा. तर आता सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे. तर सिलेक्शन प्रोसिजर विल कन्सिस्ट ऑफ ऑनलाईन टेस्ट, प्रिलिमिनरी अँड मेन्स एक्झाम अँड टेस्ट ऑफ अ स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज. ठीक आहे. आता प्रिलिम एक्झाम आहे त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज आहे, न्यूमेरिकल ॲबिलिटी आहे आणि रिजनिंग ॲबिलिटी आहे. आणि ह्याच्यामध्ये 30 क्वेश्चन जे इंग्लिश लँग्वेजचे आहेत त्याला 30 मार्क आहेत. त्याला सेक्शनल टायमिंग आहे 20 मिनटं. नंतर न्यूमेरिकल ॲबिलिटीला 35 मार्क, 35 क्वेश्चनला 35 मार्क आहेत, त्याला पण सेक्शन टायमिंग आहे 20 मिनटं. आणि रिजनिंग ॲबिलिटीला 35 क्वेश्चन आहेत, त्यालासुद्धा 35 मार्क आहेत आणि त्याला सेक्शन टाईम आहे 20 मिनटं. तर याच्यामध्ये टोटल 100 मार्काची प्रिलिम आहे. 100 मार्क आहेत, 100 क्वेश्चन, 100 मार्क आणि 1 तास तुम्हाला दिलेला आहे सेक्शन वाईज. तर याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्क पण आहे, निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे. 1/4 जी आहे ते तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 0.25. एक चुकला तर 0.25 मार्क तुमचे कमी होणार. आता आपण पाहूया मेन्स एक्झामचं स्ट्रक्चर काय आहे. मेन्स एक्झाममध्ये बाकीचे सब्जेक्ट सेमच आहेत. इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिजनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड. आता ह्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस आणि फायनल अवेअरनेस ॲड झालेला आहे एक्स्ट्रा.
आता तुम्हाला बघायचं आहे की याच्यामध्ये कुठलं क्वेश्चन कुठल्या सेक्शनला किती क्वेश्चन आणि काय आहे ते बघूया आपण. आता हे जे नवीन सेक्शन ॲड झालं आहे जनरल फायनान्शियल अवेअरनेस, ह्याचे 50 क्वेश्चन आहेत 50 मार्काला आणि 35 मिनटामध्ये तुम्हाला ते सॉल्व करायचे आहेत. इंग्लिश तुम्हाला 40 मार्काला आहे, 40 क्वेश्चन्स. क्वांटिटेटिव्ह 50 क्वेश्चन 50 मार्क आणि रिजनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲबिलिटी, ह्याच्यात कॉम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला ॲड केलेलं आहे. तर ते 60 मार्काला टोटल 50 क्वेश्चन आहेत, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने टोटल जे आहेत ते 190 क्वेश्चन 200 मार्कासाठी आहेत आणि टोटल टाईम जो आहे 2 hours 40 minutesचा आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4, जी प्रिलिममध्ये आहे तेवढीच आहे 1/4, जी 0.25. आता आपल्याला एक बघायचं आहे की ॲडिक्वेट नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इन ईच कॅटेगरी ॲट डिसाइडेड बाय द बँक ॲप्रोक्सिमेटली 10 times. म्हणजे जर 10,000 वॅकन्सी असेल तर 1,00,000 कॅन्डिडेट हे मेन्ससाठी बोलवले जातील. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय मेन्सची एक्झाम झाल्यानंतर तुमची फायनल रिझल्ट लागेल. आता त्याच्यानंतर फेज 3मध्ये काय आहे तर लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. तुम्हाला लोकल लँग्वेजचं पण नॉलेज असलं पाहिजे. त्याच्यामध्ये नॉन वर्बल टेस्टमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह 3, नंबर ऑफ पॅसेज 3 असतील, नंबर ऑफ क्वेश्चन्स 15 असतील, मार्क्स 15 असतील. सब्जेक्टिव्हमध्ये नंबर ऑफ पॅसेज 3 असतील, नंबर ऑफ क्वेश्चन 15 असतील आणि मॅक्झिमम मार्क 15 असतील. आणि वर्बल टेस्टमध्ये तुम्हाला 20 मार्क्स असतील. म्हणजे टोटल तुम्हाला 15, 30, 50 मार्क हे तुमच्या लोकल लँग्वेज अँड प्रोफिशियन्सी टेस्टला आहे. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये किती मार्क पाडले पाहिजे, तर प्रत्येक कॅन्डिडेट रिक्वायर्ड टू स्कोर मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स ॲज डिसाइड बाय द बँक. तर आपण बघूया की 5% रिलॅक्सेशन अवेलेबल. तर ह्या पद्धतीने एक्झाम होणार आहे 3 फेजमध्ये. मग तुम्हाला साधारण ह्याचं पे स्केल काय आहे तर 24,000 त्याचा पे स्केल बेसिक आहे. स्टार्टिंग बेसिक पे 26,700. तो प्लस इंटेन्सिव्ह म्हणजे तुम्हाला नाही म्हटलं तरी 40-50,000पेक्षा जास्त थोडासा पगार मिळेल. आता ह्याच्यामध्ये फी जी आहे ती SC ST PWसाठी नील आहे आणि जनरल कॅटेगरी OBCसाठी 750 रुपये फी आहे. तर हा फॉर्म भरण्याची डेट जी आहे लास्ट ती 31 ऑगस्ट आहे. तुम्ही ह्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म जो भरू शकता. मी सुरुवातीला पण तुम्हाला दाखवलेली आहे ती वेबसाईट, मी तुम्हाला ओपन करून सुद्धा दाखवेल वेबसाईट. ठीक आहे. आता आपण जी वेबसाईट आहे ते पण बघूया आणि ह्याच्यानंतर आपण जो सिलेबस काय असणार आहे तो सुद्धा पाहणार आहोत एक्झामचा. तर आता सध्या आपण काय करूया, जी वेबसाईट दिलेली आहे रजिस्ट्रेशनसाठी तिच्यावरती आपण जाऊन पाहूया की कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला. तर ही वेबसाईट आहे. मी आता त्या वेबसाईटवर गेलेलो आहे. हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल वेबसाईटचं जे हे थोडंसं. हां, आता रजिस्ट्रेशन कसं करायचं तर मी त्या वेबसाईटवर आलेलो आहे. आता तिथे तुम्ही वेबसाईट बघू शकता IBPSREG.IBPS.in वरती. त्याच्यानंतर इथं सगळ्या डेट्स वगैरे दिलेल्या आहेत तुम्हाला, काय आहे काय ते ह्या सर्व हे एकदा बघून घ्या. इथं तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायचे तुम्हाला. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं बेसिक इन्फॉर्मेशन काय असेल, तुमचं फर्स्ट नेम, नंतर फर्स्ट नेम, मिडल नेम, अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये करूया. थँक्यू.